नमस्कार मैत्रिणींनो. पहा गृहिणीची अवस्था कशी असते. सगळेजण ऑफिसला आपापल्या घाईघाईने आपापली कामं अर्धवट करून निघून जातात आणि जी अर्धवट राहिलेली कामं असतात ती गृहिणींना करावी लागतात. आता या टेबलचंच पहा, हे माझ्या मुलाचं टेबल आहे. याची पुस्तकं माझ्या एका हाताला उचलणार नाही तितकी पुस्तकं मोठी आहेत आणि अशी पुस्तकं तो टेबलवर टाकून गेलेला आहे. त्याचं म्हणजे चष्मा, परत त्याचं जे वॉच आहे, कारण आज त्याचं एक्झाम असल्यामुळं स्मार्ट वॉच चालत नाही, त्यामुळं तो स्मार्ट वॉच घरी ठेवून माझी वॉच घेऊन गेलेला आहे. आणि बघू शकता कसं ठेवतात मुलं, की लगेच आपलं काहीतरी काढलं का ठेवून दिलं, जिथल्या तिथं टाकून देतात. अशी स्थिती असते आणि या सगळ्या स्थितीचा सामना घरात राहणाऱ्या गृहिणीला करावा लागतो. सगळं म्हणजे आवरून ठेवावं लागतं. आता मी त्याच्या टेबलवर सुद्धा धूळ झालेली आहे, ती पुसत आहे आणि लॅपटॉप पण उघडाच ठेवून जातो. मग ते पण सगळं म्हणजे ऑफ करून ठेवावं लागतं. जे अनवॉन्टेड ज्या वस्तू आहेत त्या पण टेबलवरच ठेवतो, जेणेकरून टेबलवर काही असलं तर म्हणजे खराब होईल वगैरे अशी त्याला काही काळजी नसते. तर तुम्ही पाहू शकता मी आज माझ्या मुलाचं टेबल आवरताना दिसत आहे. तर तुम्ही पण अशीच कामं करता का? किंवा तुमच्या घरातील मुलं पण अशीच म्हणजे अवस्था करून ठेवतात का टेबलाची वगैरे? तर हे सगळं आता आपण असं थोडंसं बसावं म्हणलं का मग लगेच मला त्याच्या आणखी काही वस्तू दिसल्या, तर त्या उचलणं आवश्यक आहेत. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसं आहे की मुलांची कामं, घरातल्या म्हणजे जे जॉबला जातात त्यांची कामं हे आपल्यालाच घरी राहून अर्ध्याला जास्त करावी लागतात. फक्त जॉब करणाऱ्याला पेमेंट मिळतो आणि गृहिणीला काहीही मिळत नाही.